नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. घरची आठवण या रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे हरभऱ्याची गरगट्टा भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते. भिजवून घेतलेली तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, हरभऱ्याची भाजी, एक अर्धा वाटी बेसन पीठ, हिरव्या मिरच्या आणि आपण शेंगदाणे हे कच्चेच वापरलेले आहेत, हळदी, जिरे, मीठ आणि लसूण. तर आता आपण ही डाळ अगोदरच एक अर्धा तास भिजवून ठेवलेली होती. आता ही हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे हे सर्व साहित्य आपण एकत्र वाटूया. सोबतच आपण मीठ पण त्याच्यात घालूया आणि शेंगदाणे हे कच्चेच वापरायचे आहेत आपल्याला. तर याचा आपण एक जाडसर पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट एकदम फाईन करायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची. तर आता आपण कढई गरम होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण कढई गरम होत आहे तोपर्यंत बेसन हे भाजीमध्ये चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊया. त्यामुळे आपल्या भाजीमध्ये हाटताना गाठी होणार नाहीत. छान असं एकजीव करून घेतलेले आहे. सगळं मिक्स झालं पाहिजे तोपर्यंत आपण कढईमध्ये 1-2 चमचे तेल ओतूया. तेल गरम झाले की आपण फोडणीसाठी लागणारे जिरे, मोहरी टाकूया. मोहरी छान अशी तडतडली की आपण त्याला थोडंसं तडतडू द्या लाल होईपर्यंत. नंतर आपण फोडणीसाठी लागणारा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता पण छान असा तडतडू द्या. कढीपत्ता तडतडला की लगेचच आपण लसूणची पेस्ट वापरलेली आहे. ती लसूण ठेचून ठेवला होता, अख्खा लसूण नाही वापरायचा. फोडणी अशी छान तडतडली की ब्राऊन होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये वाटून ठेवलेली मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट घातलेली आहे. 2 ते 3 चमचे वापरू शकता. तुम्ही किती तिखट तुम्हाला पाहिजे आहे तो त्या प्रमाणात आपण वापरूया. आणि ह्या मिरच्या आपण कच्च्याच घेतलेल्या होत्या, त्यामुळे त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे त्याचा स्वाद भाजीमध्ये उतरला जातो. छान असा ब्राऊन होईपर्यंत मिरच्या थोडंसं हलवून घेऊया आपण. ही पेस्ट छान लाल झालेली आहे. आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेली तुरीची डाळ घालूया आणि या डाळीला पण छान असं परतून घेऊया. त्यामुळे डाळ पटकन भाजीमध्ये शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही. छान असं लालपर्यंत होईपर्यंत परतून झालेली आहे. आता आपण फोडणीला लागणारे पाणी ओतूया. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवायची आहे तेवढं आपण पाणी ओतू शकता. पाण्याला 2 मिनिटात छान अशी उकळी येते. नंतर आपण मिक्सरने गरगट्टा भाजी मध्ये घालून गरगटून घेऊया. मिक्सरनेच गरगटून घ्या, कारण गाठी होऊ शकत नाहीत. उंटण्याने जर गरगटले तर आपण भाजीमध्ये गाठी होऊ शकतात. छान असं मिक्सरनं गरगटता येतं आपल्याला. सगळीच भाजी ओतून घेऊया आणि 2 मिनिट आपण छान असं शिजू देऊया. 2 ते 3 मिनिट शिजल्यानंतर आपली डाळ भिजवून घेतल्यामुळे अगोदरच शिजलेली असते. आपण चेक करू शकता. डाळीमध्ये छान अशी शिजलेली आहे डाळ. 5 मिनिट आपण अशीच भाजी शिजू देऊया. किती छान हिरवीगार भाजी दिसत आहे. नंतर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. ही भाजी खूप चविष्ट लागते, नक्की करून बघा. ज्वारीच्या भाकरी बरोबर तर ही भाजी अप्रतिम लागते. उन्हाळ्यात ही भाजी नक्की करून बघा. आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. नंतर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.
घरचंच खावा, स्वस्थ राहा, निरोगी राहा. नमस्कार.